खेळ म्हणजे काय? खेळ म्हणजे शिस्त, खेळ म्हणजे उमंग, खेळ म्हणजे उत्साह, खेळ म्हणजे जिद्द, खेळ म्हणजे सहकार्य आणि खेळ म्हणजे संघभावना. होय, खेळ सगळ्यांना खेळायला आवडतो, कारण खेळाने केवळ शरीरच नव्हे तर मन देखील घडते. खेळ म्हणजे केवळ मैदानावर धावणे, उडी मारणे किंवा एखादा सामना जिंकणे इतकंच नसतं, तर खेळ म्हणजे जीवन जगण्याची एक सुंदर शिस्त. खेळ म्हणजे स्वतःला ओळखण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःला घडवण्याची एक प्रक्रिया. आजच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासाबरोबरच शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासाकडे जाणे तितकेच महत्त्वाचे आहे. आणि यासाठी खेळ हा सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग आहे. खेळाचे महत्त्व फक्त शरीरापुरतेच मर्यादित नाही. खेळ मन घडवितो. खेळातून एकाग्रता, संयम आणि आत्मनियंत्रण शिकायला मिळते. पराभव स्वीकारण्याची ताकद आणि यश मिळाल्यावर नम्र राहण्याची जाणीव खेळच शिकवते. आणि हे खेळ खेळण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वटार, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथे दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ह्या क्रीडा स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या अंगी असलेले खेळाचे कौशल्य तपासण्याची संधी. स्पर्धा विद्यार्थ्यांना शिकवते की प्रयत्न किती महत्त्वाचे असतात. निकाल या ठिकाणी महत्त्वाचा नसतो. शाळेमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे हे समजल्यावर विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यामुळे क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी ज्या ज्या बाबी आवश्यक होत्या त्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांनी स्वतः सहभाग घेतला. इतकंच काय तर पालकांनी देखील यामध्ये मोठी मोलाची मदत केली. कोणी रांगोळी काढली तर कोणी मैदान स्वच्छ केलं, कोणी मैदान आखण्यासाठी मदत केली, तर कोणी पाहुण्यांच्या स्वागताची तयारी केली. या सर्व लगबगीमध्ये असं वाटत होतं की जणू एक मोठा सोहळा शाळेवर आयोजित करण्यात आलेला आहे. क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी गावातील सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये सरपंच ताईसाहेब असतील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील, सर्व सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, तसेच गावातील माता भगिनी, पालक व सर्व प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक या सर्वांचं सहकार्य आणि उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी सर्व प्रतिष्ठितांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये एक प्रकारचा नवीन उत्साह संचारला. आपण करीत असलेल्या कामाची पोचपावती म्हणून आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वांच्या उपस्थितीमुळे एक प्रकारे नवचैतन्य वातावरणात निर्माण झाले. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, त्याप्रमाणे मान्यवरांचं स्वागत सत्कार या प्रसंगी करण्यात आला. होणाऱ्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उत्साहाने करण्यात आले. उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेसाठी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. 100 मीटर धावून जगाचा विक्रम आपल्या नावावर करणारा उसेन बोल्ट आपण का घडू नये या जिद्दीने 100 मीटर धावण्याच्या ट्रॅकवर उभा असलेला विद्यार्थी फक्त शर्यत सुरू होण्याची वाट पाहत होता. तो स्वतःशीच एक लढाई लढत असतो. मी हे करू शकतो हा आत्मविश्वास त्या एका धावेतून तयार होतो. अशा पद्धतीने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीची सुरुवात झाली, ज्यामध्ये अतिशय रंजकपणे विद्यार्थ्यांनी धावण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. लिंबू चमचा शर्यत म्हणजे संयम, संतुलन आणि एकाग्रतेची परीक्षा. ही स्पर्धा होत असताना विद्यार्थ्यांनी मनमुराद याचा आनंद लुटला. इतकंच काय तर पालक देखील त्यांना दाद देण्यासाठी उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभागी झाले. शासकीय नोकरी असो अथवा कोणत्याही शारीरिक क्षमतेची चाचणी असो, ज्यामध्ये लांब उडी हा क्रीडा प्रकार आवर्जून घेतला जातो. लांब उडीमध्ये फक्त अंतर मोजले जात नाही तर विद्यार्थ्याच्या धाडसाची आणि आत्मविश्वासाची उंची मोजली जाते.
म्हणून शाळेवर जाणीवपूर्वक क्रीडा स्पर्धांमध्ये लांब उडीचा समावेश करण्यात आला, ज्यामध्ये अतिशय मजेदारपणे विद्यार्थ्यांनी लांब उडीचे नवे नवे विक्रम आपल्या नावावर नोंदवले. गोळाफेक स्पर्धेत शक्तीपेक्षा अधिक महत्त्वाचे असते ते म्हणजे तंत्र, एकाग्रता आणि योग्य क्षणी योग्य निर्णय जर घेतला तर गोळाफेक स्पर्धेमध्ये देखील आपण विजय मिळवू शकतो असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला. चांगला फेकला, टाळ्या वाजा. संगीत खुर्ची म्हणजे आनंद, चपाळे आणि एकाग्रतेचा सुंदर खेळ. संगीत सुरू असताना विद्यार्थी आनंदात फिरतात. शाळेमध्ये ढोल ताशाच्या गजरावर विद्यार्थ्यांनी संगीत खुर्चीचा आनंद घेतला. आजच्या स्पर्धेमधील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे माता पालक संघातील माता भगिनींनी स्वतः संगीत खुर्ची खेळण्याचा आनंद घेतला. स्वतःहून त्यामध्ये सहभागी होऊन जीवनामध्ये आपण देखील स्वतःला बालवयात घेऊन जाऊ शकतो याची एक प्रकारे प्रचितीच त्या ठिकाणी त्यांनी स्वतः घेतली. एकंदरीत आजच्या क्रीडा स्पर्धांचं नियोजन, आयोजन आणि अंमलबजावणी अत्यंत आनंदाने आणि यशस्वीरित्या पार पडली. विद्यार्थ्यांनी कोण जिंकलं कोण हारलं याला महत्त्व न देता स्वतः खेळामध्ये सहभागी होऊन खेळाचा आनंद घेतला. संघभावना, सहकार्य वृत्ती त्यांच्यामध्ये जोपासताना दिसून आली. हेच ह्या स्पर्धांचं यश म्हणावं लागेल. धन्यवाद.